अहिर ज्या पद्धतीनं गेले आहेत, कल्पना होती शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जातील? नाही, खरं तर सचिन अहिर हे कालपर्यंत शिवसेनेच्या कार्यक्रमात सहभागी होते आणि आज सकाळी त्यांनी आदित्यजींना मेसेज देऊन शिवसेनेतनं ते गेले आहेत. खरं तर आज सत्तेसाठी सगळेच जात आहेत, त्यांना आता उपसभापती मिळत आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्वार्थासाठी ते गेले असते. नक्की स्वार्थासाठी गेले असं म्हणतात, पण कुणकुण होती कालपर्यंत अशा पद्धतीनं जातील शिवसैनिक सोडून? नाही कल्पना नव्हती. शिवसेनेच्या कुठल्याच नेत्याला त्याची कल्पना नव्हती. एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवत आहेत, पण हे ऑपरेशन टायगर थेट वरळीपर्यंत येणार आहे, कारण वरळीचे मोठे नेते सचिन अहिर पुढच्या वेळी 2029ला ते आदित्य ठाकरे यांच्यासमोर निवडणूक लढवतील अशी आता चर्चा सुरू झाली आहे. 2029च्या वेळी बघूया आपण त्या. नक्कीच, पण 12 ते 13 14 आमदार जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. कधी मोठा गौप्यस्फोट होईल आणि तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून ऑफर दिली आहे का, अशा पद्धतीची बरीचशी चर्चा आहे. नाही अशी काही ऑफर नाही आणि आमदार हे उद्धवजींबरोबर आहेत. बरेचसे शिवसैनिकांचे आमदार आहेत ज्यांना फोन जात आहेत, ज्यांना बोललं जात आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहू नका, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, निधी दिला जाईल, कामं केली जातील आणि शिवसैनिक म्हणून एकत्र राहू असं सांगतायत. परंतु हे उद्धवजींबरोबर एकनिष्ठ आहेत, ते एकनिष्ठ राहतील. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.